तिथंच होतो का? आधी रेस्ट हाऊसला जाईल, सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघा कशी आहे काय आहे. म्हणजे तुमची वेगळी भावना आणि आमची वेगळी भावना असं नका तुलू. तुमच्या दारात आला तुम्ही आम्हाला एक 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 दिवसाची परवानगी द्यायला काय राव. तसं पाहिलं तर मग परवापासूनच उपोषण चालू 27 पासून. 27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो, वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवलीत, बिना जेवणाचं तसंच निघालो. म्हणलं रस्त्यात जेवू, नाही जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते. मी दुसऱ्याच गाडीत ठेवत नाही मुख्यमंत्र्यांनी. बराचसा लागत हे म्हणजे आपल्या गाडीत नका ठेवू, शूटिंग फिटिंग करते ना, करून दे ना. त्याला काय खोटं बोलायचं तेव्हा जे बोलायचं ते ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची, मीडियाच्या समोर सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं 27ला. 28ला सकाळी जेवलो. जेच तिथून पुढे मी हुकला, दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो. ते काय जमलं नाही, जेवता आलं नाही, थोडं जेवलो. म्हणजे 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर का पत्रकार बंधू 2-3 जण होते की नाही गाडीतून माझ्या झोपलेले. ते बिचारे ते म्हणले स्तुती नाही करायलो, ते म्हणले आयला कमाल बाबाची. अरे ओरिजिनल करतो जे करता हे कोणी उभं राहिलं, हे बाबा होता उपसेच मारला नाही. उपस हे विसर पत्रकार यांना 2-3 टाइम हाणायची सवय आणि 2-3 बायच्या जायची सवय. लटकले मायामुळे ते आपण गाडी वगैरे मध्ये कळत नाही, जेवायला मिळाला यायला नाही ते म्हणले उगाच आपले कुठलो आपल्या. कारण मी निष्ठेनं करतो, बेगडेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं, मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका. मुंबईत काय करणार नाही ते. देवबाप्पाच्या दर्शनाला जाते, परत आझाद मैदानला बसते, येते पुन्हा येते, काय करणार नाही ते. तुम्ही त्याला चिडी घालू नका, ते काय करणार नाही. लय गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले. ते मराठ्याच्या पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे. लय हालेत हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हालेत, किती कमरं मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू करू. लय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा. ते माज घेऊन नाही आले इकडे, माजलेले नाहीये, वेदना घेऊन आलेत. आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यानात, आमच्या डोळ्याचं पाणी पुसिनात म्हणून त्यांना राग येतोय. बरं तुम्ही लवकर नका का पुसिनात, मी उपोषण करून करून मेल्यावर मन द्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी. मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका. नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असले की तो पुढे तसंच होणार आहे. मग अहो खरं सांगतो, आपोगायला पण ठेवत नसतो. आमचे पोर आले म्हणून तुम्ही इथं टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळे पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असले की तुमच्याची दैत्य दल्ली ती पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले की आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरतं बंद करणार. तुमच्या रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार, आमच्या रानातून गेलेलं असलं. कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं नाही आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार. कारण तुम्ही आमचे लेकरं उपाशी मारायला लागले तर जशाला तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तर तुमचे लोक सापडते. कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यायला ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमचे सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात, त्यांचेही झारपड होणार ना. हो जशाला तसं होणार, देणार ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार ना. मग गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देताय. आणखी ना बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे. आणखी ना तुमच्या बुद्धीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबा, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा. सगळेजण कोणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा.
इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल,